हॉरिबल आहे ना सगळं. हो ना. ते बॉस आहेत, कोणालाच कळलं नाही. हे कळलं नाही कारण त्यांनी कळूच दिलं नाही ना कोणाला. त्यांच्या अगदी जवळ असणारेही त्यांना ओळखू शकले नाहीये. खूप मोठा गेम आहे हा. त्यांचा गेम होतो पण आपला जीव जातो ना. तू त्यांना काही बोलला नाहीस ना चुकून? तेच रात्रभर तोच विचार करत होतो मी. पण थँक गॉड तसं काहीही घडलेलं नाहीये. नेहासाठी पण हे सगळं शॉकिंगच असेल ना. बिचारी रोज त्यांच्यासाठी डबा आणायची. पण त्यांना असं डबा मागवण्याची काय गरज होती? हो ना, मी पण तोच विचार करत होतो. आणि त्यांना तर रोज 5 स्टार मधून डब्बा आला असता. ही मोठी लोक ना कधी कधी का असं वागतात ना हेच काही कळत नाही. जाऊ दे, आता गप्पा मारत बसू नका, कामाला चला, नाही तर घारतोंडे येतील बोंबलत. अरे हो. हे बघा, एक मिनिट सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. मी इथे तुम्हाला मुद्दाम आता अलर्ट करायला आलोय. यश सर येणार आहेत आता ऑफिसमध्ये. आले लक्षात? कोणत्याही क्षणी पोहोचतील ते. तेव्हा मला त्यांच्यासमोर कोणाचाही कसल्याही प्रकारचा हलगर्जीपणा नकोय. चला लागा कामावला आपापल्या. गुड मॉर्निंग सर. समीर सर. माझ्याकडे इतकं आश्चर्याने बघू नका. तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तर आत्ता थोड्या वेळात यश सर येतील आणि ते स्वतः देतील. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग एव्हरीवन. मला माहिती आहे माझ्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये बरेच प्रश्न आहेत. मी असा का वागलो, माझी आयडेंटिटी मी का लपवली, यामागे माझी काही कारणं आहेत. त्याबद्दल मला तुम्हा सगळ्यांशीच निवांतपणे बोलायचं. पण मी कधीही कोणाशी खोटा नाही वागलो. ज्यांच्याबरोबर माझी मैत्री आहे ती मैत्री अत्यंत खरी आहे. मी कालही तुम्हा सगळ्यांचं यश होतो आणि आजही काही बदललं नाहीये. मी आजही तोच यश आहे. त्यामुळे प्लीज मला सर वगैरे बोलायच्या भानगडीत कोणी पडू नका. चीटिंग आहे. माझ्या इमोशन्सचा थोडा तरी विचार करायचा असतो ना. सो एनिवेज तुम्ही सगळे आपापल्या कामाला लागा प्लीज. आणि मी इकडे ऑफिसमध्ये म्हणून प्लीज नर्वस व्हायची काही गरज नाही आहे. लाईक आय सेड, मी कालही यश होतो, आजही यशच आहे. आणि कालही हे समीर सरच होते आणि यापुढेही समीर सरच असणार आहेत.
बसून घ्या प्लीज. नेहा, कसले भारी वाटतायत ना रे सर. अगं त्यांनी सर म्हणायला नाही सांगितलंय, लक्षात आहे ना? ते असं म्हणाले आणि माझं सगळं टेन्शनच निघून गेलं. त्यांची पर्सनॅलिटी बघून त्यांना यश बोलण्याचं धाडसच होणार नाही. हे पण एवढा मोठा माणूस तर त्यांना अजिबात घमेंड नाही. नेहा नेहा ही खूप मोठी चिटिंग आहे. नेहा खूप मोठी चिटिंग आहे. आता मी काय करू नेहा? माझ्या मनातल्या भावना कोणाला सांगू? तू सांग ना नेहा. शेफाली प्लीज शांत हो. आपण नंतर बोलूया या विषयावर. काकू तुम्ही आहात ना घरात? आली काही पेडा. मी किचन मध्ये. हो 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 माहिती होतं मला तुम्ही घरात आहात ते. मी म्हटलं अहो काय कधी एकदा इथे येते असं झालं होतं. आठवण काकू मला तुमची इतकी आठवण येत होती ना की काय सांगू तुम्हाला. माझ्या डोळ्यासमोर तुमचा चेहराच जात नव्हता हो. म्हणून म्हटलं आधी जाऊया आणि काकूंना भेटूया. आणि इकडे आल्यानंतर आता मला यशचीच आठवण यायला लागली आहे. त्या दिवशीचा सगळा प्रकार माझ्या डोळ्यासमोरून जायला लागलाय हो काकू. मला माहितीये तू यश बद्दल बोलायला आली असते. ताकाला जाऊन भांड कशाला लपवतेस उगाच? बोल आता. अहो मी कुठे का लपवतीये? मी तर फक्त टोमॅटोच घेतलाय. बरं ते जाऊ दे काकू. तर तुम्ही विचारताय म्हणून बोलते मी. पण काय बोलू आता? आणि कुणाबद्दल? ज्या बहुरूप्याने एवढे रंग बदलले त्याच्याबद्दल बोलायचं? काय बोलायचं आणि किती बोलायचं? हे बाकी कोणी काहीही म्हणो पण तो माणूस म्हणून वाईट नाहीये बर का. माझ्या अगदी मनातलं बोलला तो. काकू काय सांगू तुम्हाला, जेव्हा त्याच्याबद्दल मला कळलं ना तेव्हा तर माझा विश्वासच बसत नव्हता हो. केवढा मोठा माणूस आहे तो आणि आणि किती पैसेवाला आहे माहितीये का तुम्हाला? अगं तो कुणीही असला, कितीही पैसेवाला असला तरी आपल्याला तो आधीचाच यश आहे.